ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतलं मनोभावे दर्शन। केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन पारंपरिक पद्धतीने कुलदैवत श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं। ज्योतिबा मंदिरात आगमन होताच त्यांचे सनई चौकडा वाजून राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर शनिवारी सायंकाळी 7 वाजता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आगमन झाले। सनई चौघडा वाजवून त्यांचे पारंपरिक पद्धतीने राजेशाही थाटात स्वागत करण्यात आलं। ज्योतिबा मंदिर प्रवेशद्वारावर महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केले। ज्योतिबा समस्त पुजारी समाजाच्या वतीने त्यांचा श्रीफळ, फेटा, शाल व श्री ज्योतिबाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला। वाल्हेर सिंधिया संस्थान आणि मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने प्रथम नंदी देवाच्या दर्शनापासून प्रारंभ केला। यानंतर त्यांनी श्री महादेव, श्री चोपडाई, श्री ज्योतिबा, श्री काळभैरव, श्री दत्त, श्री यमाई देवीचे दर्शन घेतलं। यावेळी देवस्थान सचिव शिवराज नायकवडी, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, ज्योतिबा मंदिर कार्यालयाचे प्रभारी धैर्यशील तिवले, सिंधिया ट्रस्ट कार्यालयाचे प्रभारी अजित झुगर, समस्त सिंधिया घराण्याचे वंश परंपरांचे मिटके पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी दत्तात्रय धडेल, ज्योतिबा डोंगर।